मेजरली आपण बघतो की कन्स्ट्रक्शन केमिकल म्हणलं की लोक म्हणतात आपण ते टाकून त्याच्याने काय फरक पडतो. आम्ही वर्षानुवर्षे वापरतोय, कन्स्ट्रक्शन करतोय. आमच्या कन्स्ट्रक्शनला काहीच झालेलं नाही. आमचं कन्स्ट्रक्शन चांगलं आहे, लिकेजेस नाही आहेत, त्याला क्रॅक्स नाही आहेत. असं सांगणारे बरेच व्यक्ती आपल्याला आढळतात आपल्याला. पण त्यावेळेस जे मटेरियल्स भेटायचे, कन्स्ट्रक्शन क्वालिटी मटेरियल्स होते, त्याची क्वालिटी, आताची क्वालिटी, त्यावेळेसच्या कन्स्ट्रक्शनचा स्पीड, आताचा कन्स्ट्रक्शनचा स्पीड, त्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. मिसकन्सेप्शन मेजरली आता आपण बघतो की कन्स्ट्रक्शन केमिकलमुळे कॉस्ट वाढेल. ते मिसकन्सेप्शन नाहीये. तुम्ही कंपेअर कशाशी करताय, कंपॅरिझन कशाशी करताय. तुम्ही जर टाइम लिमिट बघितला तर अगोदर तुमचे प्रोजेक्ट चालायचे 8-10 वर्ष प्रोजेक्ट चालायचे. आता तुमचा प्रोजेक्टचा टाइम कमी झाला आहे. अगोदर तुम्ही स्लॅब कास्ट केल्यानंतर 20-20, 22-22 स्लॅब खोलत नव्हते. आता तो टाइम स्पॅन कमी झालेला आहे. त्यामुळे तुमच्या डिलिव्हरीचा टाइम पण कमी झालेला आहे. तर तुम्ही कंपेअर ज्याच्याशी कराल त्याच्या अकॉर्डिंगली तो विषय नक्कीच आपल्याला हँडल करता येईल. मेजर मिसकन्सेप्शन असाच आहे की कन्स्ट्रक्शनची कॉस्ट वाढेल केमिकल्समुळे. तर हा कन्स्ट्रक्शन काढून टाकला गेला पाहिजे. कन्स्ट्रक्शनची कॉस्ट वाढत नाही, कन्स्ट्रक्शनची क्वालिटी सुधारते, स्पीड चांगला भेटतो कन्स्ट्रक्शनला आणि तुम्ही चांगल्या प्रकारे डिलिव्हर करू शकता. त्यामुळे तुमच्या कन्स्ट्रक्शनची नक्कीच गुणवत्ता चांगली वाढते.